नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फॉरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी श्रीकांत आडे। बघा, जगाचे लाखाचे पोशिंदे ज्या लोकांसाठी लोक क्रिकेट पाहत होते, धुरंधर, बरोबर आहे। जरी दोन मातेचे दोन मुलं असेल, परंतु दोन भावाप्रमाणे होते। T20तून एका दिवशी निवृत्त झाले आणि टेस्ट मधून सुद्धा सोबतच निवृत्त झाले। मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, बरोबर आहे। रोहित पाट, विराट कोहली चा कसोटी मधून निवृत्त। क्रिकेट प्रेमी लोक हळहळलेले आहे। क्रिकेट प्रेमी लोकांच्या डोळ्यात अश्रू आहे। कुठे शोधू तुला रोहित? रोहित साठी मॅच पाहणारे लोक रडत आहे। चिकू, विराट विराट जे म्हणणारे लोक आहे त्यांच्या डोळ्यात अश्रू आहे। कारण या लोकांनी क्रिकेट पंढरीतनी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग नंतर आपला झेंडा अटके पार रोवलेला आहे। उगाच कोणी कोणाचा फॅन बनत नसतो, कोणीच कोणाचा फॅन बनत नसतो। कारण हे लोक राष्ट्रासाठी खेळलेले लोक आहे आणि रोहित आणि विराट कोहली प्रत्येकाच्या हृदयात आहे। कारण 140 कोटी जनता आज लोकांनी अश्रू आहे। कारण हे लोक पैशासाठी खेळणारे नव्हते, तर देशासाठी लढणारे लढावे लोक। शालू ठोकतो यांच्या कारकिर्दीला मी विराट कोहली, चिकू आणि रोहित शर्मा दोघं बॅड पॅच होता लाईफ मध्ये। विराट कोहलीच्या लाईफ मध्ये क्रिकेट खेळताना बॅड पॅच आला, बरोबर। त्याचा इनफॉर्म तो आउटफॉर्म गेला, परंतु रोहित शर्मा त्याच्या मागे होता। मित्र कसा असावा? रोहित शर्मा सारखा। परंतु ज्यावेळेस रोहित शर्मा T20 वर्ल्ड कपच्या प्रत्येक सामन्यात खेळत नव्हता, त्यावेळेस विराट कोहली खेळला आणि रोहित शर्मा सेमीफायनल आणि फायनलला खेळला। काय मित्रत्व, काय प्रेम। आणि आज हे दोन्ही धुरंधर विना आपल्याला क्रिकेट बघावं लागणार आहे। हे कधी आपलं मन म्हणतच नाही की मी रोहित विना क्रिकेट बघल, मी विराट विना क्रिकेट बघल। कारण पांढऱ्या टी शर्ट मध्ये यांना आपण परत बघणार नाही। ब्ल्यू टी शर्ट मध्ये असणार, परंतु पांढऱ्या टी शर्ट मध्ये आपण बघणार नाही। आणि याच विराट कोहलीचे 10 धावा होणार होत्या, परंतु विक्रमांचा विचार न करता नवोदित खेळाडूसाठी जागा मोकळी केली पाहिजे, यासाठी दोघही खेळाडू निवृत्त झाले। आणि यांना माझा सलाम। यांची कारकीर्द बघूया पोरो। रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा कॅप्टन, बरोबर आहे। रोहित शर्मा, रोहित गुरुनाथ शर्मा, जन्म 30 एप्रिल 1927। बघा पोरो, नागपूर विदर्भाचा व्यक्ती, महाराष्ट्र मुंबई करून खेळणारा खेळाडू। विदर्भाकडून खेळणारा, मुंबई कडून खेळणारा, महाराष्ट्राच्या टीम मधला सुपरस्टार बनतो काय, आणि बॉलर म्हणून येतो काय, आणि फलंदाज ओपनर मधून खेळतो काय। बॉलर म्हणून आला होता, ऑफ ब्रेक गोलंदाज म्हणून रोहित शर्मा टीम मध्ये आला होता, फलंदाज म्हणून नाही। परंतु हिटमॅन ही ओळख त्याला जनतेने दिली, बरोबर आहे। फलंदाज उजव्या हाताचा, गोलंदाजी ऑफ ब्रेक, वयाच्या 20व्या वर्षी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सुरुवात केली। 20व्या वर्षी, बरोबर आहे। अतिशय कमी वयात व्यक्तीला 2013ला भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली। रोहित शर्मा पहिले 7व्या 8व्या क्रमांकावर यायचा, नंतर तो 5व्या क्रमांकावर यायला, नंतर 4थ्या, नंतर 3ऱ्या, आणि नंतर महेंद्रसिंग धोनी आल्यानंतर हा माणूस डायरेक्ट ओपनर फलंदाज म्हणून तुम्हाला वीरेंद्र सहवाग सोबत दिसला। आणि रोहितचे उत्तुंग षटकार, जे सगळ्यात कोणी षटकार मारू शकत नाही, अशा प्रकारचा षटकार किंग म्हणजे रोहित शर्मा, बरोबर आहे। की लक्षात घ्या, रोहित शर्माचे धावा खोऱ्याने निघायच्या आणि षटकार त्या स्टेडियमच्या बाहेर जायचे, असा आपला रोहित शर्मा। रोहित शर्माच्या कसोटी कारकीर्द बघा बरोबर, कसोटी क्रिकेट कारकीर्द रोहित शर्माची बघा। पदार्पण 6 नोव्हेंबर 2013 भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात केलं। 19 कसोटी सामने 67 खेळलेले आहे रोहित शर्मानं, आणि शतके 12 केलेली आहे, अर्धशतके 18, आणि सरासरी 40.57। सरासरी तुम्ही जर बघसाल तर फार कमी आहे। परंतु महान फलंदाजाच्या यादीत कधी जर विचार केला तर रोहित शर्माचं नाव महान फलंदाजाच्या यादीत येईल। कारण हा व्यक्ती शतकासाठी खेळला नाही, हा व्यक्ती अर्धशतकासाठी खेळला नाही, हा व्यक्ती फक्त देशासाठी खेळला, हा व्यक्ती रेकॉर्डसाठी खेळला नाही, बरोबर। हा व्यक्ती स्वतःच्या मान सन्मानासाठी खेळणार नाही, फक्त राष्ट्राच्या ध्वजासाठी खेळला। तो म्हणजे राष्ट्रभक्त रोहित शर्मा म्हणेल मी त्याला, देशभक्त म्हणेल मी त्याला। कारण क्रिकेटमधली क्रांती आणलेली आहे त्या माणसानं, म्हणून याला मी क्रांतिकारक रोहित शर्मा सुद्धा म्हणेल। बघा, निवृत्ती बघा, जेव्हा घेतली तर एकूण धावा आहे
43 बघा 4301 टेस्ट मध्ये फार छोटी कारकीर्द आहे रोहित शर्माची. फार उशिरा तो आला आणि फार उशिरा तिचं याच्यामध्ये आगमन झालं. बरोबर आहे. त्यानंतर बघा रोहित शर्मा इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो आता तुम्हाला खेळताना दिसत आहे. IPL इंडियन प्रीमियर लीग मध्ये तो मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळतो तो. बरोबर आहे. आणि यशस्वी कर्णधार आहे. बघा मुंबई इंडियन्सला सर्वात जास्त त्यानं IPL ट्रॉफी जिंकून दिल्या. जसं महेंद्रसिंग धोनी CSK साठी तसाच मुंबई इंडियन्स साठी रोहित शर्मा. बरोबर आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघानं 5 वेळेला IPL जिंकलेला आहे. रोहितच्या नावावर हॅट्रिक सुद्धा आहे बॉलिंग मध्ये. तुम्हाला माहित आहे हैदराबाद मध्ये होता, डेक्कन चार्जर्स मध्ये हा खेळायचा. बरोबर आहे. डेक्कन चार्जर्स मध्ये जेव्हा तो खेळायचा तेव्हा त्याने हॅट्रिक घेतली. त्यानंतर बघा 2 शतकं सुद्धा आहे. आणि असा करणारा IPL मधील तो एकमेव खेळाडू आहे की हॅट्रिक आणि 2 शतक करणारा IPL मधला एकमेव खेळाडू ते म्हणजे रोहित शर्मा. आणि रोहित शर्मानं भारताला बऱ्याचशा ट्रॉफी सुद्धा जिंकून दिलेल्या आहे. आणि ट्रॉफ्यामध्ये त्यानं अलीकडेच भारताला वर्ल्ड कप सुद्धा जिंकून दिलेला आहे. बरोबर. T20 वर्ल्ड कप सुद्धा दिलं. विविध चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा त्याने जिंकून दिली. बरोबर आहे. त्याची पत्नी रितिका सचदेव. जेव्हा जेव्हा आपण मॅच बघायला जायचो त्यावेळेस तुम्हाला माहित आहे रितिका सचदेवचे बोट असे राहायचे. ज्यावेळेस आपला नवरा आपला खेळाडू शतक करायचा त्यावेळेस रितिका सचदेवचं बोट असं खुललेलं राहायचं. कुठली मॅच बघा तुम्ही त्या ठिकाणी रितिका सचदेव बघा. तुम्हाला म्हणतात ना अर्धांगिनी. अर्ध आयुष्याचं आयुष्यकाल म्हणजे अर्धांगिनी आणि त्याच्या लाईफ पार्टनर कायम त्याच्या सोबत होतं. माहित आहे का. नारी ही माणसाला घराला स्वर्ग बनवते, घराला नरक बनवते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एका यशस्वी स्त्रीचा हात असतो आणि प्रत्येक अयशस्वी पुरुषाच्या मागं सुद्धा एका स्त्रीचाच हात असतो. पण यशस्वी पुरुष यशस्वी स्त्रीचा हात. या जोडीला वंदन करतो मी आणि या लोकांना शालूट ठोकतो मी. बरोबर आहे. तर या प्रकारचा विराट कोहली बरोबर आपला रोहित शर्मा यांचा काम बरोबर आहे आणि पूर्णपैकी त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर बघा बरोबर आपल्याला पुढचा खेळाडू बघायचा आहे तो म्हणजे विराट कोहली. किंग कोहली चिकू. बरोबर आहे. अनुष्काचा विराट. बरोबर आहे. आणि आता तो अनुष्का जवळच राहील. बरोबर आहे. कारण दुपट्टे का पल्लू इधर का उधर है, कभी लंडन है कभी इंडिया है. कारण परेशान होता बिचारा. बायको म्हणायची लंडनला राहू. बरोबर आहे. हे म्हणे भारतात राहू. कारण ज्या राष्ट्रानं त्याची ओळख दिली आहे तो आमचा विराट कोहली. बरोबर आहे. माणसाच्या चेहऱ्यावर हास्य दिसते पण पडद्याच्या मागं दुःख किती आहे लोकांना माहित नाही. दुःख लपून आयुष्याचं सार चालावंच असते गड्या. जरी गुलाबाचे फुल बघून काटे जरी पाहायला दिसत असेल तरी सुगंध बघून जगायचं असते मित्रा. किती आयुष्यात दुःख आले तरी कोरमडून जायचं नसते. भिंत खचली म्हणून आयुष्य थांबवायचं नसते. कारण कणा मोडला नाही आहे म्हणून पुढे चालायचं असते. म्हणून भारतीय टीमचा कणा विराट कोहली आपल्या देशासाठी खेळला आणि देशभक्त विराट कोहली भारतीय टीमचा कप्तान. बघा त्यांचा जन्म बघा. विराट कोहली जन्म 5 नोव्हेंबर 1955 दिल्ली. फलंदाजी उजव्या हाताने टॉप ऑर्डर बॅट्समन. वनडाऊन द्रविड नंतर वनडाऊनची जागा घेणारा दोवाल. पुढे IPL म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा नेतृत्व करतो RCBचा. त्यानंतर बघा वयाच्या 19व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बघा 2006 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण आणि विविध वयोगटातील क्रिकेट संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. बघा आंतरराष्ट्रीय अंडर-19 वर्ल्ड कप सुद्धा विराट कोहलीनं आपल्याला जिंकवलेला आहे. त्याचा तो कॅप्टन होता विराट कोहली. ज्यानं अंडर-19 बरोबर आहे. 5 नोव्हेंबर 1955 हे बघा या ठिकाणी थोडं चूक आहे. 1988 ला जन्म आहे. 5 नोव्हेंबर 1988 ला विराट कोहलीचा जन्म आहे. हे थोडस प्रिंट मिस्टेक आहे हे लक्षात घ्या. चला बघा विविध वयोगटातील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये भारताला त्यांनी सन्मान मिळवून दिलेला आहे किंग कोहलीनं. पुढे बघा कसोटी कारकीर्द 2011 ते 2025. कसोटी बघा कसोटी सामने त्यांनी 123 खेळले. 123 धावा 9,230. हे सिरीज जर खेळला असता इंग्लंडची तर 10,000 धावा झाल्या असत्या. बरोबर आहे. सर्वोच्च धावसंख्या नाबाद 254. सरासरी 46.85. शतके 30. अर्धशतके 31. आणि भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा चौथा खेळाडू
पहिला आहे सचिन तेंडुलकर, दुसरा आहे राहुल द्रविड, नंतर आहे सुनील गावस्कर आणि यानंतर चौथा सर्वात महान खेळाडू भारताचा तो म्हणजे विराट कोहली. आणि विराटचा महान विराट अस्त कसोटी मधून अस्त झालाय, कारण त्याने टाटा बाय बाय या पांढऱ्या टी शर्टला केलेला आहे आणि त्यांना आपण अलविदा केलेला आहे. आणि विराट कोहलीचा पराक्रम बघा, सर्वाधिक यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नावासाठी आहे, कारण 68 सामन्यामधून 40 विजय त्यांनी घेतलेले आहेत. जिंकण्यासाठी खेळतो हा व्यक्ती, फार जिद्दी खेळाडू, आक्रमक खेळाडू, समोरच्या लोकांना घाम फोडणारा व्यक्ती, बरोबर आहे. कसोटीत 7 द्विशतके मारलेली आहे आणि असा करणारा पहिलाच भारतीय कर्णधार आहे. 7 द्विशतके, डबल सेंचुरी, एका कसोटीत मालिकेत 4 शतके झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज आहे. 2014-15चा ऑस्ट्रेलिया दौरा होता, ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला गोलंदाजाला सहयोगी प्रयोग करणारा, बरोबर आहे, ते म्हणजे विराट कोहली. आणि तुम्हाला माहिती आहे कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा 5864 आणि सर्वाधिक शतके 20 त्यांनी केलेले आहे. अंतिम कसोटी मालिका त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली 2025 मध्ये शेवटची, आणि रोहित शर्मा सुद्धा तीच खेळली. आणि 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झालेली आहे. कोण? आपला विराट कोहली. बघा, विराट कोहली भारताचा हा प्रत्येक हृदयाचा तारा आहे आणि विराट कोहली यांच्या महान कामासाठी त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. 2013ला अर्जुन पुरस्कार, तुम्हाला माहिती आहे भारतीय खेळामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे तो म्हणजे अर्जुन पुरस्कार. 2017ला पद्मश्री पुरस्कार आणि 2018ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, सर्वोच्च भारताचा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. याचं नाव अलीकडे मेजर ध्यानचंद झालेलं आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव झालेलं आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झालेला आहे. जे हॉकीचे जादूगार आहेत त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतो आणि या दिवशीच तुम्हाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला जातो आणि तो राष्ट्रपतीच्या हस्ते दिला जातो आणि तो विराट कोहलीला दिला आहे. बघा, विराट कोहली महान व्यक्ती आहे. विराट कोहलीनं केलेले पराक्रम हे शतकानुशतके आपल्या लक्षात राहील. बघा पोरो, 140 कोटी जनतेमध्ये फक्त 11 खेळाडूला निवड होणं सोपं काम आहे का? आणि ते पण 10-10, 12-12, 15-15 वर्ष टीम मध्ये राहून खेळणं नॉट अ जोक. पंतप्रधान बनणं सोपं म्हणजे मी तर, कारण 140 कोटीतून 11 मध्ये निवड होणं साधं काम आहे का? 193 राष्ट्राचे लोक बघतात मॅचेस. आणि विराट अमेरिकेला पण माहित आहे, रोहित शर्मा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जापान, जर्मनी, थायलंड, पाकिस्तान सगळ्यांना माहित आहे. साधं काम नाही आहे. खरंच यांच्या मातेला सलाम, असे भूमिपुत्र आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी दिले आणि हे 2 लोक यांनी महान पराक्रम केला. शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी खेळले. फक्त प्रत्येक क्रिकेट प्रेमीची एवढीच अपेक्षा होती की त्यांनी सामना खेळून निवृत्त व्हावे. प्रत्येक क्रिकेट प्रेमीला वाटत होतं की यांनी मॅच खेळायला पाहिजे होती इंग्लंडचा दौरा आणि नंतर रिटायरमेंट घ्यायला पाहिजे होतं, पण तसं झालं नाही. आणि त्यांची अर्धांगिनी त्यांच्या सोबत होती, ती म्हणजेच काय, अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा त्यांची पाठील राखी, बरोबर आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बघा, यांचं लाईफ स्ट्रगल भरा लाईफ होतं, परंतु तरी सुद्धा लाईफ पार्टनर म्हणून विराट कोहली सुद्धा परफेक्ट आहे आणि आयुष्याचं आपल्या अर्धांगिनी सोबत आपलं आयुष्य जगत आहे. असे महानकालीन फलंदाज भारताचे 2 विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. यांच्या कसोटी कारकिर्दीच्या कामगिरीला माझा सलाम आणि तुम्ही सुद्धा या क्रिकेट प्रेमीला कायमच मिस कराल. मिस यू रोहित अँड विराट, बरोबर आहे. चलते चलते याद रखना, कभी रोहित विराट को अलविदा ना कहना, बरोबर आहे. त्यांची कामगिरी, त्यांची खेळी, त्यांचं केलेलं कार्य प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या हृदयात आहे, बरोबर आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा कधीच कोणाच्या हृदयातून बाहेर जाऊ शकत नाही. आज क्रिकेट प्रेमी IPL बघणार, कारण IPL मध्ये आणि सोबतच दोघांचंही स्वप्न आहे 2027 वर्ल्ड कप जिंकायचं आहे 50 ओव्हरचं. आणि ते जिंकल्यानंतर ते निवृत्त तिथं सुद्धा घेतील, बरोबर आहे. तोपर्यंत आपल्याला सर्वांना रोहित आणि विराटची जोडी आपल्याला वन डेच्या मॅचेस मध्ये दिसणार आहे आणि त्यांच्या कारकिर्दीला माझा सलाम आणि भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.